नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता मी बसलो होतो खाली, तर विचार केला जरा ब्लॉग शूट करून घेतो। खाली म्हणजे असं पण नाही जायचं आता कॉलेजला, 10:30 झालेली आहे। आज कॉलेजमध्ये थोडा इम्पॉर्टंट दिवस आहे, म्हणजे इम्पॉर्टंट पण असा नाही, म्हणजे आज प्रेझेंटेशन आहे माझी ओईची। ती प्रेझेंटेशन होती माझी राहिलेली दिवाळीच्या अगोदरपासून होती, सेम 1ची होती, पेंडिंग राहिली। आणि प्रॉब्लेम हे काय की माझ्याच रोल नंबरपासून ती राहिलेली आहे। तर बघूया, दुपारी आता पहिलं लेक्चर आहे, 12 वाजता लेक्चर आहे कॉलेजमध्ये, त्याच्यानंतर 1 वाजता ते प्रेझेंटेशन चालू होणार। आहेत बरं 30 मुलं आहेत, 30 ते 35 मुलं आहेत, आम्ही पेंडिंग आहेत। माझ्या ग्रुपमधले पण आम्ही अजून एक जण आहे। बघूया, प्रॅक्टिस तर काही केली नाही त्याची प्रेझेंटेशनची। रात्री जरा बाहेर गेलेलो, तो म्हणजे लेटच आलो, त्याच्यानंतर मॅच बघितली। मॅच तर संपलीच होती, त्याच्या पण येऊन काय हायलाईट्स बघितले, तर बाहेर पण जाता आलं नाही। बघूया, थोडेच मिनटं राहिलेत, कारण का 11ची गाडी पण सुद्धा, म्हणजे ट्रेन आहे ती सुटली, तर नंतर AC गाडी येतात, मग नंतर भेटत नाही पडतात। तर बघूया, तर निघायचं कॉलेजला, तर डायरेक्ट कॉलेजला निघतानाच भेटतो। तर फायनली रेडी झालेलो आहे, कॉलेजला निघतो। बघूया, आज प्रेझेंटेशन आहे, विचार केला मस्त हनुमानाचे दर्शन करून जातो कॉलेजमध्ये। तर आहे आमच्या मेघवाडीमध्ये मस्त हनुमानाचं मंदिर आहे, मस्त काय जातो डायरेक्ट मंदिराची तेच भेटतो। आता पाया पडून मी चाललेलो आहे, रिक्षा पकडणार आणि डायरेक्ट जाणार। तर डायरेक्ट तुम्हाला स्टेशनलाच भेटतो, जास्त काय बोलत नाही, कारण काय थोडी गर्दी आहे। विचार करतो डायरेक्ट जातो, कारण का आता गर्दी सुद्धा असणार, कारण का दुपारची वेळ आहे। तर डायरेक्ट स्टेशनलाच भेटतो। जाणार आता 11 वाजायला 2 मिनटं राहिलेली आहे। माझी ट्रेन आहे ती 11:05 मिनिटाची, बघतो भेटते काय। विरार स्लो आहे, भेटली तर ती भेटलं तर काय नाही, प्रॉब्लेम का आता चढला तर विरार होत नाही ट्रेनमधून। बघूया भेटते काय, तर मला डायरेक्ट ट्रेनमध्येच भेटतो। तर ट्रेनमध्ये तो ब्लॉग काढायला भेटला तर मला, कारण का देर इज नो चान्सेस ब्लॉग काढण्याचे त्याच्यामध्ये। तरी बघतो आता स्टेशनलाच भेटतो गोरेगावला। तर आता स्टेशनला आलेलो आहे मी, बघू शकतो वेगळी स्टेशनला ॲज कम्पेअर टू त्या दिवशी मी जेव्हा सकाळी दाखवलेला ब्लॉगमध्ये बघितलं असं की खूप गर्दी होती, म्हणजे नव्हती गर्दी सॉरी, आता बघू शकतात तर किती गर्दी आहे। आज वर्किंग डे सुद्धा आहे आणि माणसाची गर्दी देखील आहे। वाटतं ट्रेन लेट आहे, बरं झालं 11:03ची आहे, मला ट्रेन लेट आहे म्हणून बरं झालं, ए भेटेल बोरवलीची। फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे, कॉलेजला पोहोचलेलो आहे, कॉलेज आता 5 मिनिटं लागतात आणि एक्सिलेटरवरती आहे, तरी पण मला चालायची खूप सवय आहे, कारण का आपल्याला पटकन जायचं असं सवय आहे। एक्सिलेटरवरती मी चालत कधी म्हणजे काय होईल, ठीक आहे चालतं असं कधी कधी, आपण थोड्या जगा वेगळी राहायला पाहिजे, ठीक आहे बघतो असं डायरेक्ट कॉलेजमध्ये बोललं की ब्लॉग शूट होतो, कारण का आता इथे गर्दीमध्ये जमणार आहे, कारण काय समोर गर्दी तर खूपच आहे। चला आता काय कॉलेजच्या जवळ तर पोहोचलो, तर एक काम करणं खूप गरजेचं आहे, मंगळसूत्र ID काय त्याच्याशिवाय एंट्री देत नाही कॉलेजमध्ये, ते काय बोलावं घालायलाच लागतं। हे भेटतो कॉलेजमध्ये भेटतो। तर फायनली वर्गामध्ये आलेलो आहे, कॉलेजमध्ये पोहोचलो, वर्ग तर पूर्ण खाली आहे, एकदम भारी, फक्त इथे दिशा बसलेली आहे, अभ्यास करते आरामाला येऊन, टॉपर काय माहिती तिला पण बरं काय बोलते। या बॅग ठेवतो, बाकी अजून कोण आले नाही आहे, वर्ग पूर्ण खाली आहे, बघू शकतात।
फायनली आता मी माझं प्रेझेंटेशन करून बाहेर आलेलो आहे आणि ह्यांचा जो प्रेझेंटेशन राहिलेला आहे कृपा पाटीलांचं. बोल काहीतरी. खूप एक्स्ट्रा चुप. तर इथे आता ब्लॉगिंग अलाउड नाही तरी पण थोडीशी करतो आहे. लॅबमध्ये ही आमची लॅब आहे. खजवा. कृपा पाटील काहीतरी बोला. मोस्ट एक्स्ट्रोवर्ट पर्सन इज शाईंग. हा नाही चालू आहे. तुझा देखील आता मी चाललेलं आता माझं स्टेशन येईल आता. एकदम Please alight carefully in queue. आणि शेवटार सकाळी देखील रात्री देखील लेट घरीच भेटतो आता डायरेक्ट. मूड पण नाही तर ब्लॉग करायचं. सो हे गाईस संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. तर माहिती आहे दुपारी आलो कदाचित 2:15च्या दरम्यान आलो. मी घरी आलो जेवलो आणि झोपून दिलं कारण का खूप जाम डोकं देखील दुखत होतं. आता जरा बरं वाटतं. आता जस्ट मग अशी अर्धा पण उठलो. घरी पण कोण नाही. मग देवाची बत्ती लावली आणि जस्ट आताच बसलो. घरी कोण आलं नाही. पप्पा देखील माझ्या दीदीचं लग्न होतं त्याला गेले. मला जायला आलं नाही कारण का कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन होतं. तेवढंच नाही माझं उद्या देखील आहे परवा देखील आहे. लागोपाठ 3 दिवस आहेत. तर समजतच नाही. शेड्यूल एकदम एवढं टाईट झालेलं कुठे जाताच येत नाही. म्हणजे फर्स्ट टाईमचं आमचं राहिलं तेच. जाम डोकं देखील दुखतं आणि त्यात आता विचार केला ब्लॉग शूट करून टाकतो आणि संपवून टाकतो कारण का एडिट देखील करायचं आहे. कारण का मला उद्याच्या प्रेझेंटेशनची थोडी तरी तयारी केली पाहिजे. थोडंसं तरी म्हणजे वायवाड नाही बसणार म्हणून. तो अजूनही देखील डोकं दुखतं म्हणजे एवढं झोप अजूनही तोंडावरती दिसत असेल तुम्हाला तरी तोंड दुखलं आहे. तर जास्त हा ब्लॉग मोठा करत नाही इथे संपवतो. तर आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या ब्लॉगवरती एक छोटासा कमेंट करा जेणेकरून मला एक मोटिवेशन भेटेल की दुसऱ्या व्हिडिओमध्ये खूप चांगला कंटेंट आहे. तोपर्यंतसाठी गुड बाय.